अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावच्या ग्रामपंचायतीने तब्बल 700 वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान यात्रेत धर्मांध मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय आणि या संबंधीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला। पण या निर्णयानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंविधानिक असल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केलाय। तर दुसरीकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय आणि मढी ग्रामस्थांचं अभिनंदन सुद्धा केलंय। आता हा वाद नेमका काय आहे आणि या यात्रेची परंपरा काय आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9 कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत करते। कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे, म्हणजे महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो। होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू असते। यंदा 13 मार्च ते 30 मार्च पर्यंत ही यात्रा चालणार आहे। या काळात ग्रामस्थ तेलकट पदार्थ तळणं, लग्नकार्य, शेती कामं, प्रवास अशा प्रकारची कामं पूर्णपणे बंद करतात। शिवाय घरातल्या पलंग किंवा खाटेवर बसणं सुद्धा टाळतात। परंतु यात्रेला येणारे मुस्लिम व्यापारी या प्रथा पाळत नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे। कुंभमेळ्यामध्ये जसं मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती, तशाच प्रकारे आम्ही मढी कानिफनाथांच्या यात्रेला मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय असं सरपंच मरकड यांनी म्हटलंय। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणालेत की मुस्लिम व्यापारी स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहेत का की या देवाला आम्ही मानतो, प्रसाद खातो, हिंदू परंपरांना मानतो, असं असल्यास त्याचा विचार केला जाईल। अन्यथा मढी ग्रामपंचायतीचा निर्णय स्वागतार्ह आहे। मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श देशभरातील देवस्थानांनी घ्यावा असं आवाहन सुद्धा सुनील घनवट यांनी केलंय। आता अनेक ठिकाणी असं चित्र दिसून आलंय की मंदिर परिसरातले फुलवाले हे धर्मांध मुसलमान असतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अनेक व्हिडिओ समोर येतात की थूक जिहाद करून, म्हणजे फुलं फळं यांना थुंकी लावून त्याची भक्तांना विक्री केली जाते। धर्मांधांची थुंकी लागलेली फळं फुलं आपण देवतांना वाहतो, तसंच काही वेळा त्याच फुलांचा हार देवतेच्या गळ्यात घातला जातो किंवा अनेकदा मांसाहार करून हे लोक मंदिर परिसरात व्यवसाय करतात। त्यामुळे पावित्र्य हे राखलं जात नाही। आता मढी गावातील ठरावाचं भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सुद्धा समर्थन केलंय। तर दुसरीकडे मढी गावात मुस्लिमांची 60 ते 70 घरं आहेत। मंदिर परिसरामध्ये 9 ते 10 दुकानं ही मुस्लिम समाजातील लोकांची आहेत। या लोकांनी या निर्णयाला विरोध केलाय। गटविकास अधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात सहाय्यक गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे आणि ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। खरं म्हणजे प्रत्येक धर्माच्या काही श्रद्धा असतात, काही आस्था असतात, त्या इतर धर्मांकडून पाळल्या जातीलच असं नाही। त्यामुळे त्यांनी त्यापासून दूर राहणं हे चांगलं असतं। मुस्लिम समाजाच्या यात्रेत सुद्धा आपण जात नाही किंवा कुठल्याही इतर धर्मियांना तिथे परवानगी नसते, कारण हा श्रद्धेचा भाग आहे। धार्मिक सलोखा बिघडेल असं म्हणणारा एक मतप्रवाह आहे, तर दुसरीकडे धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखणं महत्त्वाचं आहे असं मानणारा सुद्धा एक मतप्रवाह आहे। आता प्रशासन याबाबत काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विषयासह आपण आकार DG9च्या कट्ट्यावर भेटणार आहोत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत। त्यामुळे आजच हे चॅनल सबस्क्राइब करा। तुर्तास या भागात मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा आकार DG9 कट्टा। धन्यवाद।